तर आज आपण बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तर बघा, प्रश्न क्रमांक 41 व 42 साठी सूचना, गटात न बसणारा पर्याय शोधा। तर बघा, सोमवार, मे, जून आणि जुलै। तर यामध्ये याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोमवार, कारण मे, जून, जुलै हे महिन्यांची नावं आहेत आणि त्याच्यामध्ये सोमवार हा वार आलेला आहे। प्रश्न क्रमांक 42 खुर्ची, टेबल, गाय आणि कंदील। तर बघा, खुर्ची, टेबल, कंदील या वस्तू आहेत आणि गाय हे एक प्राणी आहे। पुढे बघा, प्रश्न क्रमांक 43 व 44 साठी सूचना, खालील प्रश्नातील गटात न बसणारी आकृती पर्यायातून शोधा। तर बघा, आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 हा जो बाण आहे याची दिशा वरच्या बाजूला आहे, इथं वरच्या बाजूला आहे, इथं वरच्या बाजूला आहे आणि इथं मात्र वरच्या बाजूलाच आहे, पण याची दिशा बदलण्यात आलेली आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 44 तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 यामधल्या ज्या आकृतीच्या पाकळ्या आहेत त्या समान आहेत आणि पर्याय क्रमांक 2 मधले वेगळे आहेत, त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 45 ते 47 साठी सूचना, क्रमाने येणारी संख्या पर्यायातून शोधा। 25, त्यानंतर 27, त्यानंतर 29, त्यानंतर 31। तर आपण इथं जर बघितलं तर या ज्या संख्या आहेत त्या 2 वाढत गेलेल्या आहेत। 25 अधिक 2 27, 27 अधिक 2 29, 29 अधिक 2 31, 31 अधिक 2 33, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 33। प्रश्न क्रमांक 46 तर बघा, 5, 10, 15, 20, 25। तर बघा, या 5च्या टप्प्यातल्या किंवा 5च्या पाड्यातल्या संख्येत 5 अधिक 5 10, 10 अधिक 5 15, 15 अधिक 5 20, 20 अधिक 5 25 आणि आता 25 अधिक 5 30, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आता पुढं आपण जर बघितलं तर बघा, 40, 43, 46, 49, 52। तर या ज्या संख्या आहेत या 3च्या टप्प्यानं वाढलेल्या आहेत। तर बघा, 40 अधिक 3 43, 43 अधिक 3 46, 46 अधिक 3 49, 49 अधिक 3 52। आता 52 मध्ये 3 जर मिळवले तर उत्तर येणार आहे 55, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढे बघा, प्रश्न क्रमांक 48 रिकाम्या जागी कोणता शब्द येईल। बघा, उन्हाळा, पावसाळा ही ऋतूंची नावे आहेत। तर उन्हाळा, पावसाळा, त्याच्यानंतर येणार आहे हिवाळा। प्रश्न क्रमांक 49 ते 51 साठी जी सूचना दिलेली आहे ती आपण आता पाहणार आहोत। तर बघूया, प्रश्न क्रमांक पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, यावरून योग्य पर्याय शोधा। बघा, पहिला, दुसरा म्हणजे या क्रमवाचक संख्या आहेत, पहिला, दुसरा, तर 11वा नंतर येणार आहे 12वा। आणि प्रश्न क्रमांक 50 बघा, पहिली आकृती त्याच्या आतमध्ये तशीच आकृती आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये पहिली आकृती मध्ये बदल केलेला आहे आणि त्याच्या आतली आकृती कमी केलेली आहे। तसंच बघा, वर्तुळामध्ये वर्तुळ, तर आता आतलं वर्तुळ आहे ते आकृतीमध्ये कमी करण्यात आलेलं आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4।